सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता पोस्टल मतदान मोजणीने सुरू होणार। यानंतर मुख्य ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। अंदाजे एका राऊंडला 25 मिनिट्स लागतील आणि 6.5 तासात मतमोजणीचा निकाल लागेल। 14 टेबल हे पोस्टल मतमोजणीसाठी ठेवले असून सुमारे 6500 एवढी पोस्टल मतदानातून आलेली आहेत। प्रत्येक विधानसभांनी सुमारे 20 टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत। मतमोजणीचे एकूण 19 राऊंड असतील। मतमोजणी प्रक्रियेत एकूण 1000च्या वर कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत। या मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आलेला आहे। उद्या म्हणजे 4 जूनला सकाळी 8 वाजतापासून सातारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे। त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतोय त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी 29 दरम्यान केलेली आहे। आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे। रँडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे। दुसरा रँडमायझेशन आज सकाळी 8 वाजता झाला होता। त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या रँडमायझेशनमध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे। उद्या सकाळी 5 वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या रँडमायझेशनच्या नंतर कळेल। सकाळी 8 वाजता आपण पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार। त्याच्यामध्ये ETBPSची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे 8 तासाच्या नंतर आपण जे EVM मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत। अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला अर्धा तासचे 35 मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे जे राऊंड असतात ते 15 ते 20 मिनिटामध्ये काउंट होतात, जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तरी कोणी आक्षेप घेतला नाही तर असा जवळपास 6.5 तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला, कुठले प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण 6.5 ते 7 तासाच्या आत आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो। त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते EVMचे लास्ट राऊंडच्या अगोदर संपले पाहिजे, तर तशीही आपण ॲडिशनल मनुष्यबळ ठेवलेले आहे। टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी 14 टेबल्स आहे। आपल्याकडे जवळपास आतापर्यंत 6500 पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत। ETBPSसाठी 20 टेबल्स आहे। प्रत्येक टेबलवर ऑन एन ॲव्हरेज आपण 250 ते 300 स्कॅनिंग करणार आहोत। याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय 20 टेबल ठेवलेली आहे। ऑन एन ॲव्हरेज आपले 18 ते 19 राऊंड असणार। काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 16 राऊंड असणार जसं की कोरेगाव, आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे 23 पर्यंत राऊंड जातील, जसं की सातारा आणि वाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते 450च्या दरम्यान आहे, तर तिथे 23 राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी 16 राऊंड। ऑन एन ॲव्हरेज आपण 18 ते 19 राऊंड करणार आहोत। हा सर्व तयारी आहे। सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहे त्या सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे। त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे की काय पद्धतीने ट्रेनिंग होणार। तर त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटिटी कार्ड आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांना सांगण्यात आलेली आहे। शेवटी आम्ही आणखीन एक सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी 30 व्हीव्हीपॅट रँडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून, आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की व्हीव्हीपॅटमध्ये आणि EVMमध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही। ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्हीव्हीपॅटची ते प्रत्येक AC निहाय आपण 5 करतो, तर आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते 30 असणार। ते सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा जी आहे ते तयार आहे। जवळपास 700 ते 800 वेगवेगळे प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार। त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे। काउंटिंग एजंट तर ह्याचे असतात, पण आपले काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट, मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई, तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात।
त्याच्याशिवाय बाकी जेवणसाठी व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्थासाठी आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आकडा जे आहे ते 1000च्या पुढे जातो. कायदा सुव्यवस्था राखण्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा आम्ही सर्व कॅन्डिडेट्सची मीटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा, व्यवस्थित निरोप द्यावा की इलेक्शनमध्ये हार जीत चालतात आणि सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे. आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शनमध्ये घडलेली नाही आहे, तर आता सुद्धा होऊ नये त्यासाठी पहिलं आवाहन केलं आहे. याच्याशिवाय पोलिसने सुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मला वाटते की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्यामध्येच होणार नाही आहे. साताराचे जे स्वतःचे जे लोक आहे ते हा नियम कानून पाळतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे. आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो. सुरुवाती आपण 8 वाजता जे करतो ते पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो आणि त्याच्या अर्ध्या तासाच्या नंतर EVM मशीनची सुरुवात करतो. आणि नियम असा आहे की शेवटचा जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेटचं जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे. इलेक्शन कमिशनचे तेच गाईडलाईन्स आणि त्याच्या अनुषंगानेच आपण काम करू. तर पोस्टल बॅलेटची सुरुवात तिथूनच आपली होणार आहे. पोलीस कर्मचारी हे काम चुकारपणा केला म्हणून रडारवर आहेत, निलंबित केलेले आहेत. महसूल विभागातल्या काही लोकांना असं काय चुकीचा बजावण्यात कारवाई करण्याची वेळ आली असं काय आहे? ट्रेनिंगमध्ये काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते तर त्यांना आम्ही नोटीस बजावलेलं आहे. जेव्हा आमची 29 तारीखला ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये अनुपस्थित होते, मग त्याला 30 तारीखला परत बोलवला होता आणि ते ट्रेनिंगमध्ये हजर राहिले. त्याच्यामुळे महसूल विभागामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची आतापर्यंत काही अशी वेळ आली नाही आहे. त्याने सर्वांनी शिस्त पाळलेली आहे. मतदारसंघाने आहे 6 मतदारसंघाने आहे जे तुम्ही सांगितलं प्रत्येक मतदारसंघाने आहे त्या ठिकाणी ती काउंटिंग एकाच वेळी सुरू होणार आहे का वेगवेगळ्या पद्धतीने? एकच वेळी सर्वांचं चालू होणार आणि सर्वांचा राऊंड संपण्याच्या नंतर जे सेकंड राऊंड चालू होणार ते सुद्धा सेम टाइम सर्वांचं चालू होणार. राऊंड चालू होण्याचा आणि जेव्हापर्यंत सर्वांचं संपत नाही आहे नवीन राऊंड आपण चालू करणार. प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज 5 म्हणजे आपल्याकडे 30 व्हीव्हीपॅट मशीन आपण व्हेरीफाय करणार आहे आणि त्याचं जे निवड आहे ते आपण चिठ्ठी काढून करणार आहोत. ऑन एन ॲव्हरेज 18 ते 19 राऊंड. कोरेगाव त्यासारखे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याचे 16 राऊंड असणार कारण तिथे पोलिंग स्टेशन कमी आहे. वाई सातारामध्ये 450च्या दरम्यान आहे तर तिथे 23 राऊंड असणार. प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्याकडे 20 टेबल्स आहेत. मागच्या वेळी 14 टेबल होते, यावेळी आपण वाढवले आहे जेणेकरून आणखीन गतीने आपण निकाल देऊ शकू. फायनल निकाल किती वाजता? जर सर्व गोष्टी वेळेवर चालली तर 6.5 ते 7 तासाच्या आत आपण निकाल जाहीर करू शकतो. तर माझा अंदाज आहे की कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली तर 2.5 ते 3 वाजता दरम्यान आपण रिझल्ट जाहीर करू शकतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.